तो हिरे माझा मितवा या मालिकेच्या 14 एप्रिलच्या भागामध्ये आता इकडे ज्या वेळेला अर्णवला कसं तरी होतंय, त्याला गरगरतंय आणि त्याला काहीच दिसत नाहीये आणि त्याच वेळेला इकडे आता ती मॉडेल त्याला सांगत आहे, सर काय झालं. यावरती तो सांगतो, शिर्केंना बोलवा, शिर्केंना बोलवा असं म्हणत आता इकडे तो बोलत असताना अचानकपणे पत्रकार तिकडे आलेले आहेत आणि ज्या वेळेला पत्रकार तिकडे एंट्री करतात आणि त्याच वेळेला ते फटाफट फोटो काढायला लागतात. फोटो काढल्यावरती मग आता ईश्वरी तिकडे येते आणि चला सगळ्यांनी इथून बाहेर व्हा असं म्हणत सगळ्यांना बाहेर घालवते. यावरती अर्णव थोडा हायपर झालाय आणि तो ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न करतोय, मिस इंदोर तू माझ्यावरती विश्वास ठेव, खरंच मी हे सगळं काही केलेलं नाहीये, म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेव, खरंच मी आता याच्यामध्ये निर्दोष आहे. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही ठेवाल का माझ्यावरती विश्वास. यावरती आता अर्णव म्हणतो, काय बोलतेस तू मिस इंदोर, काय बोलतेस तू असं म्हणत तो आता ईश्वरीला विचारतो आहे. इकडे तोपर्यंत वल्लरी आता अंजलीचे कान भरण्यासाठी सूप घेऊन आता तिच्याकडे आलेली आहे आणि आता तिला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हे घे, हे सूप घे. आणि कसं आहे, हल्ली ना ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण एकमेकांच्या सोबतीने इतके काही असतात ना की आता त्यांना दुसरं कुणाचं काहीही पडलेलं नसतं. म्हणजे खरं बघायला गेलं तर आपण ना आता ईश्वरी जर का सात्विका ह्याची मॉडेल झाली ना तर आपल्याला फारसं काही आश्चर्य वाटायला नको आहे. यावरती तिकडे आता आलेला आहे तो म्हणजे राजेश आणि तो म्हणतो, मामी अहो काय बोलताय, आता तर तुम्ही तुमच्या मुलाचं सुद्धा आता लग्नाचं मनावर घेतलं पाहिजे. म्हणजे खरं सांगायचं तर काल ती मुलगी आली होती बघा नम्रता, आणि ती आता सेम टू सेम ईश्वरीसारखीच आहे, तुमच्या मुलासाठी अगदी योग्य आहे. मामी चिडतात, तिकडून निघून जातात. त्यावरती इकडे आता लगेचच सांगायला लागते, ती म्हणजे अंजली अहो तुम्ही काय असं करताय, मामींना तो विषय काढल्यावरती आवडत नाही, तोच विषय का बरं काढताय. यावरती राजेश म्हणतो, सॉरी मला खरंच काही माहीत नव्हतं. इकडे तोपर्यंत ईश्वरी आता मात्र सांगायला लागते, सर तुम्ही पाणी प्या. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, अर्णव हे काय होतं मिस इंदोर, हे कोण होती मॉडेल. यावरती ईश्वरी सांगायला लागते, मी पाठवलेली मॉडेल होती. यावरती अर्णव म्हणतो, का, हे सगळं काय होतं. मग ईश्वरी त्याला आता आठवण करून देते, ज्या वेळेला सुप्रिया आणि रमाकांत राजेश आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच सांगायला लागते ईश्वरी की सर त्यावेळेला जे फोटो तुम्ही पाहिले ते सुद्धा फोटो आता खोटेच होते आणि त्यातली ती बाई सुद्धा निर्दोष होती. आणि त्याच वेळेला मग आता सुप्रिया तिकडे आलेली आहे आणि ज्या वेळेला सुप्रिया आता इकडे तिकडे आले आणि त्यावेळेला सुप्रिया सांगते, काही वर्षापूर्वी सुद्धा असाच प्रकार घडला होता आणि त्याच वेळेला मी सुद्धा एक इंटरव्ह्यू द्यायला गेले होते आणि त्यावेळेला सुद्धा माझ्यासोबत असंच झालं. आणि मग ती सगळा भूतकाळ आता सांगायला लागते आणि त्यानंतर कशा पद्धतीने रमाकांत राजेशिर्के हे आता तुमच्याच आता इकडे पोझिशनला होते, त्यांना गरगरत होतं, त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी त्यांना चक्करल्यासारखं वाटत होतं, ते कोणाला तरी बोलवायला सांगत होते. बोलता बोलता त्यांनी माझ्या खांद्यावरती डोकं कधी ठेवलं हे त्यांना आणि आम्हाला दोघांनाही कळलं नाही. आणि त्याच वेळेला अचानकपणे पत्रकार आले, सेम टू सेम ही सिच्युएशन झाली होती असं बोलता बोलता तिला आता जोरात रडायला आले. ईश्वरी तिला सावरते आणि त्यानंतर मग आता सुप्रिया तिकडून जरा बाहेर निघून जाते. तोपर्यंत ईश्वरी आता अर्णवला सांगायला लागते, सर ही गोळी घ्या, ही गोळी घ्या म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. आणि त्यानंतर ती आता जायला निघते. ज्या वेळेला ईश्वरी जायला निघते अर्णव आता खूपच चिडतो आणि मिस इंदोर हे सगळं असं करून तू निघून जाशील का. यावरती ईश्वरी म्हणते, हे बघा सर, म्हणजे आता मला जे काही सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं, त्यावरती आता तुम्ही विचार करा. त्यावरती अर्णव आता सांगायला लागतो, हे बघ मिस इंदोर, असं तू मला या सगळ्यामध्ये अडकवून निघून जाशील का, म्हणजे हे सगळं तुझ्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तू केलंस ना, मग तुझ्या आईला निर्दोष सिद्ध करून आता तू मला या सगळ्या सिच्युएशनमध्ये अडकवशील,
ही स्पॅमिंग सिच्युएशन निर्माण करशील? यावरती ईश्वरी म्हणते, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आणि अर्णव सांगतो, हो, हेच मला योग्य वाटलं. माझ्यासारख्या हट्टी माणसाला जर का आता प्रॅक्टिकली हे सगळं समजावून सांगायचं असेल तर हेच करणं योग्य आहे, असं म्हणत आता इकडे अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि त्यानंतर मग आता ईश्वरीला आपल्या जवळ घेतो. फायनली ईश्वरीने जे काही केलेलं आहे त्याचा कुठेतरी परिणाम होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यानंतर दोघांच्या मधलं सगळं अंतर संपून दोघं जण एकत्र आलेले आहेत. बरं, तोपर्यंत वल्लरी जरा घाबरले. म्हणजे जर का ही ईश्वरी रमाकांत राजे शिर्के यांच्यापर्यंत पोहोचली तर मात्र माझं काही खरं नाहीये. मग आता माझं भांड फुटायला वेळ लागणार नाहीये. मी कितीही वाचण्याचा प्रयत्न करायचं म्हटलं तरी सुद्धा माझं हे भांड फुटणार म्हणजे फुटणार. काहीतरी करायला पाहिजे. कसं थांबवायचं हिला? हिला या सगळ्यामध्ये थांबवणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस हिची मजल जरा जास्तच वाढलेली आहे, असं म्हणत ती विचार करत असताना तिकडे मामा आलेला आहे आणि मामा तिला विचारते, काय ग वल्लरी, कसला विचार करतेस? त्यावरती वल्लरी म्हणते, काही नाही, म्हणजे खरं सांगायचं तर माझ्या डोक्यामध्ये रमाकांतचा विचार आला. त्यावरती मामा चिडतो आणि अर्णवला जो विषय आवडत नाही तो विषय या घरामध्ये काढायची तुला काय गरज पडली, असं जोरात मामीला ओरडल्यावर ती म्हणते, अच्छा, म्हणजे आता मी अर्णवला काय आवडेल तोच विचार करायचा का? मनामध्ये विचार आला तो सुद्धा करायचा नाही का? मामा म्हणतो, ज्या विचारामुळे किंवा ज्या गोष्टींच्यामुळे घरामध्ये कलह तंटे होतात तो विषय किंवा ती गोष्ट घरामध्ये काढायची नाहीये. अर्णव आणि ह्या सगळ्यांना त्रास होईल असं काहीही बोलायचं नाहीये, असं म्हणत ते आता वल्लरीला चांगलीच धमकी देतात आणि त्यानंतर निघून जातात. वल्लरी मात्र विचार करत बसते, हे चाललंय तरी काय? म्हणजे आता हे सगळं थांबवायला पाहिजे. इकडे तोपर्यंत अर्णवला साधारणपणे सगळं शुद्ध आल्यावरती किंवा बरं वाटल्यावरती ते दोघं जण आता आलेले आहेत, ते म्हणजे सुप्रियाकडे. आणि सुप्रियाची माफी मागत अर्णव आता सांगायला लागतोय, मी खरंच माझ्या डोळ्यावरती झापडं बांधली होती, पण आज जे काही घडलं ना त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये खरंच समजलेलं आहे की हे सगळं खोटं आहे आणि कुठेतरी या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणजे निर्दोष आहात याची सुद्धा मला जाणीव झालेली आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये मी खरंच डोळ्यावरती पट्टी बांधून होतो आणि पट्टी बांधून डोळ्यावरती मी आता विचार करत होतो. पण खरंच आपण ना या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आता सगळं प्रकरण व्यवस्थितरित्या शोधूया आणि त्यानंतर मग आता खरा गुन्हेगार कोण आहे ना हे नक्की शोधून काढू. तुम्हाला सुद्धा मी न्याय मिळवून देईन. तुमच्या बाबतीत जे काही चुकीचं घडलं ना त्या सगळ्यासाठी मी आता तुम्हाला न्याय मिळवून देणार, मी शब्द देतो, असं म्हणत सुप्रियाचा हात धरून तो आता तिला दिलासा देतोय. कुठेतरी सुप्रियाला हे सगळं चांगलं वाटलंय आणि सुप्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र खुश होऊन अर्णवकडे पाहते आणि ईश्वरी सगळ्यात जास्त खुश झाले, कारण तिला आपण अर्णवला या सगळ्यामधून आता सत्य समोर आणलंय किंवा कुठेतरी विश्वास ठेवायला भाग पाडलेलं आहे की आता माझी आई निर्दोष आहे. सुप्रिया सुद्धा खूप खुश झालेली आहे आणि मग आता तिला जवळ घेते, ती म्हणजे इकडे ईश्वरी. आणि त्यानंतर हे दोघं जण बाहेर निघालेले आहेत. त्यावेळेला इकडे आता आकाश जेवणासाठी टेबलवरती आलाय आणि त्यावेळेला सगळेजण ऑलरेडी डायनिंग टेबलवरती बसलेले आहेत. आणि त्याच वेळेला मग आता इकडे आजी म्हणते, काय रे आकाश, कुठे होतास तू? यावरती वल्लरी म्हणते, गेला असेल त्या नम्रताला भेटायला. यावरती मग आता तो म्हणतो, तुझा प्रॉब्लेम काय आहे? यावरती ती म्हणते, प्रॉब्लेम काय म्हणजे घरामध्ये सिच्युएशन काय आणि तुझं काय चाललंय? यावरती तो सांगायला लागतो, हे बघ, खरं सांगायचं तर आता नम्रता आणि माझ्या लग्नामध्ये आडकाठी आणण्याचा गरजच काय आहे तुला? म्हणजे आम्ही लग्न केलं तर काय प्रॉब्लेम आहे? यावरती ती सांगायला लागते, तुला लाज नाही वाटत? घरामध्ये काय चाललंय? जावई बापूंची पूर्णपणे शुद्ध गेलेली आहे आणि असं असताना तू या किती घरामध्ये लग्नाच्या गोष्टी करतोयस? यावरती आजी म्हणते, हे बघ वल्लरी, तू जरा शांत बस. तो काय बोलतोय काय नाही तुला कळत नाहीये का? यावरती ती म्हणते, आई, अहो तुम्हाला कळत नाहीये का?
घरामध्ये जावयाची जर का आता इकडे म्हणजे त्याची शुद्ध हरपलेली आहे, त्याला काही कळत नाहीये, त्याची मेमरी लॉस झाले आणि घरामध्ये ही अशी सिच्युएशन आहे, इतकं पॅनिक सगळं चाललंय आणि ह्याचं लग्न लावून द्यायचं आहे का? यावरती मग आता आकाश म्हणतो मला तर काही कळतच नाहीये, म्हणजे माझ्या लग्नाचा आणि या सिच्युएशनचा काय संबंध आहे? नम्रता आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे, आमचा साखरपुडा झालेला आहे आणि आता आमचं लग्न व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये इतकी टंगळ मंगळ का व्हावी? यावरती आता मात्र इकडे चिडलेली आहे वल्लरी आणि तू गुडघ्याला बाशिंग बांधून जरी तयार असलास ना तरी सुद्धा आम्हाला या सगळ्यामध्ये विचार करायला वेळ पाहिजे किंवा आम्ही या सगळ्यामध्ये विचार केल्याशिवाय हे करूच शकत नाही आहोत. यावरती मामा म्हणतात तू जरा शांत बसशील का? म्हणजे आता काय चाललंय, सिच्युएशन काय आहे, हे सगळं करायच्या ऐवजी तुला आता स्वतःच पडलेलं आहे आणि जरा शांत बस असं म्हणत ती आता गप्पच बसत नाहीये. मग आकाश खूपच पॅनिक होतो आणि तो आता न जेवता बाहेर निघून येतो. आकाश बाहेर आल्यावरती मामांना मात्र आता खूपच वाईट वाटायला लागतं. मामा या सगळ्यामध्ये विचार करायला लागतात, या पोराचं करायचं तरी काय? म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तो नम्रता आणि बाकी सगळे घरचे या पूर्ण ह्याच्यामध्ये अडकलेला आहे असं मामांना वाटतं आणि त्याचमुळे मामा आता त्याच्याकडे आलेले आहेत. मामा आल्यावरती मामा म्हणतात हे बघ आकाश, काही झालं तरी सुद्धा तू आता स्वतःला सावर. मला कळतंय तुझी सिच्युएशन काय आहे ती. तू आता अशा सिच्युएशनमध्ये अडकलेला आहेस की इकडे आता एका साईडला नम्रता आणि त्यानंतर मग आता तुला एका साईडला इकडे तुझी आता म्हणजे बाकी सगळी घरातली मेंबर आहेत. त्यामुळे तुला विचार येणं साहजिक आहे, पण या सगळ्यातून मार्ग काढणं हे तुझं काम आहे. यावरती तो म्हणतो मला कळतच नाहीये की मॉम असं का वागतीये. यावरती तो सांगायला लागतो हे बघ तू तिच्याकडे लक्ष नको देऊस, काही झालं तरी मी आहे ना तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आणि त्यामुळे तू आता फक्त विचार कर आणि नॉर्मली रिॲक्ट कर. मला माहिती आहे तुला त्रास होतोय पण सगळं काही ठीक होणार आहे. थोडे दिवस, फक्त थोडे दिवस जाऊ दे, त्यानंतर लवकरात लवकर सगळं सुरळीत होईल याची मला खात्री आहे. तू नको टेन्शन घेऊ असं म्हणत मामा त्याला जवळ घेतात. कुठेतरी आता या आकाशला जो भरकटलेला आहे त्याला या सगळ्यामध्ये वडिलांच्या मिठीमध्ये गेल्यावरती कुठेतरी शांत झाल्यासारखं वाटतंय आणि तो या सगळ्यामध्ये जरा तरी नॉर्मल झालाय. बरं तोपर्यंत इकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण बाहेर पडलेत आणि त्यावेळेला अर्णव सांगतोय की मिस इंदोर मी तुला ट्रीट देणार आहे. त्यावरती ती सांगते ट्रीट? कुठे ट्रीट? यावरती तिची बडबड काही थांबतच नाहीये. मग आता अर्णव थोडासा रागवतो आणि एक काळ्या कपडा तिच्या डोळ्यावरती बांधायला निघतो. इकडे तोपर्यंत आजी सांगते हे बघा मला असं वाटतंय की आपलं ना या पिढीमध्ये बाळ हे पहिलंच आहे, त्यामुळे त्याचं बारसं अगदी जोरात झालं पाहिजे. तितक्यात मामा आलाय. काय बारसं? मामा इतक्या जोरामध्ये ओरडतोय आणि त्यावेळेला वल्लरी सांगायला लागते अहो जरा हळू, किती मोठ्याने ओरडताय. मामा म्हणतो माझी एक्साइटमेंट तर आता नेक्स्ट लेवलची आहे. म्हणजे काय सांगू तुला, मला आता इतका आनंद झालाय ना, कारण या पिढीतलं पहिलंच बारसं ना, तर आता मी माझ्या बारशाला ज्या लोकांना बोलवलेलं ना आईनी त्या सगळ्यांना बोलवतोय. यावरती वल्लरी म्हणते किती हा अगोचरपणा, काय बोलताय तुम्ही, जरा तरी नीट समजून घ्या आई काय म्हणतायत ते. यावरती मग आता आजी सांगायला लागते अरे मी काय सांगते, छानपैकी बारसं झालं पाहिजे बास. यावरती मामा म्हणतो तू बिलकुल चिंता करू नको आई, मी आता असं काही दणक्यात बारसं साजरं करण्याचं प्लॅनिंग करतो ना की सगळं काही ठीक होईल. असं म्हणत आता इकडे तो बोलत असताना वल्लरी सांगते हो, पण हे सगळं करत असताना अंजलीला विचारलं पाहिजे. उद्या उगाच असं वाटायला नको आहे की आपण आता तिला काही बोललो नाही किंवा काही झालेलं तिला काही विचारलं नाही असं व्हायला नको आहे. त्यावरती आजी आता म्हणायला लागते तसं काहीही होणार नाहीये, उगाचच या सगळ्यामध्ये हे करू नका, बारसं मात्र छानच झालं पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे हे सगळं चालू असतं आणि त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण कारने चाललेत. अर्णवने ईश्वरीच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे. बरं डोळ्यावरती पट्टी बांधल्यावरती ईश्वरीला काही दिसत नाहीये
आणि त्यानंतर मग आता ईश्वरी इकडे सांगत आहे की खरं सांगायचं तर आता म्हणजे मी या सगळ्यामध्ये खरं तर बोलत होते की माझ्या डोक्याला पट्टी का बांधले, मला कुठे चाललोय ते कळत नाहीये, काय चाललोय ते कळत नाहीये. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता कुठे आपण हे करतोय, काय करू का पट्टी. त्यावरती मग आता तो म्हणतो जरा तुझं तोंड बंद ठेव ना. त्यावरती मग ईश्वरी म्हणते अच्छा, म्हणजे डोळे पण तुम्ही बंद करायचे आणि डोळे बंद करून आता तुम्ही माझं तोंड पण बंद करायचं, हे काही मला पटलेलं नाहीये हा. असं म्हटल्यावरती आणि तुम्ही मला ट्रीट देण्यासाठी जर का 5 स्टार हॉटेलमध्ये चाललेले असाल ना, तर आता मला 5 स्टार हॉटेल अजिबात आवडत नाहीये. मी या सगळ्यामध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये बिलकुल येणार नाहीये. त्यावरती तो म्हणतो तू जरा शांत बस, असं म्हणत तो तिला शांत करतो. बरं, हे सगळं चालू असताना फायनली दोघं जण त्यांच्या डेस्टिनेशनवरती आलेले आहेत आणि अर्णवने तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि ती म्हणते हे काय, एका सुनसान रस्त्यावरती त्यांनी आता तिला ट्रीट द्यायला आणले, म्हणजे काही तिला कळतच नाहीये की नक्की काय झालंय. मग ती कारमधून खाली उतरते आणि पुढील भागामध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की अर्णव सांगतोय की हे सगळं जर का कोणी तिसऱ्या माणसाने केलेलं आहे तर आता तीच व्यक्ती या राजेश शिर्के घराण्याची खूप मोठी एनिमी आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. इकडे तोपर्यंत घाबरलेली आहे ती म्हणजे वल्लरी आणि ती विचार करतीये की या सगळ्यामध्ये जर का आता हे दोघं जण तिथपर्यंत पोहोचले तर माझं काही खरं नाहीये. रमाकांत राजे शिर्केंनी सगळं जर का सत्य सांगितलं तर आता माझ्यासाठी खूपच मोठी धोक्याची घंटा आहे. एका झटक्यामध्ये आता इकडे वल्लरी हादरली आणि अर्णवला सत्य अर्धसत्य तरी समजलेलं आहे, पण पूर्ण सत्य कधी समोर येणार, येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे.